हॅलो गाईज, माझं नाव आहे उत्कर्षा. मी मिनी व्लॉग्स बनवते आणि आज मी निघाले होते दादरला माझ्या भाच्यासाठी म्हणजेच माझ्या नंदेच्या मुलासाठी शॉपिंग करायला, कारण त्यांचं बारसं होतं तर मला शॉपिंग करायची होती त्यासाठी. म्हणून मी माझ्या फ्रेंड्ससोबत निघाले दादरला. तिथे जाऊन आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि शॉपिंगचं जास्त व्लॉग शूट करू शकले नाही मी, कारण खूप जास्त पाऊस चालू होता. तर शॉपिंग वगैरे करून आम्ही घरी गेलो. त्यानंतर रात्री आम्ही गेलो होतो आमच्या एका फ्रेंडकडे ठाण्याला. तिथून त्यांच्या घरातून हा सीन मला छान वाटला, सो मी ते शूट केला. तिथे आम्ही गप्पा गोष्टी वगैरे केल्या, जेवण केलं आणि मग घरी गेलो. दुसऱ्या दिवशी मी गेले होते माझ्या फ्रेंडसोबत वाळकेश्वरला हनुमानजीच्या मंदिरामध्ये. आधी आम्ही पुढून दर्शन घेतलं, मग व्लॉग शूट करायला सुरुवात केली. सो हे मागचे हनुमानजी. ही माझी फ्रेंड जी ट्रेडिशनल लुकमध्ये खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर आम्ही मंदिर वगैरे पाहिलं तर मंदिराच्या रूफवर तिथे देवाची हिस्ट्री दिली गेलेली होती. त्याबद्दल मी जास्त काही माहिती घेऊ शकली नाही. नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा पूर्ण माहिती घेऊन मी तुमच्यासोबत शेअर करेल. ती हिस्ट्री खूप सुंदर दिसत होती. त्यामध्ये मे बी माझ्या फ्रेंडने सांगितलं की रामायणाची वगैरे हिस्ट्री दिली गेलेली आहे, पण मी त्याबद्दल पूर्ण माहिती आणखी सांगू शकत नाही ती कशाची होती काय. नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा ही माहिती घेऊन तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि हे आपले हनुमानजी. त्यानंतर त्या मंदिरामध्ये जागोजागी फुलाचं डेकोरेशन केलं गेलेलं होतं, जे की खूप सुंदर दिसत होतं. माझ्या फ्रेंडनी सांगितलं की मागच्या वेळी तिथे फळांचं पण डेकोरेशन केलेलं, जसं आता फुलांचं केलेलं आहे तसं. त्यानंतर ही सगळी माहिती वगैरे घेऊन ही सगळं मंदिर वगैरे पाहून आम्ही जेवायला बसलो तिथे प्रसाद खायला. तर जेवण आम्हाला केळीच्या पानावर वाढलं गेलेलं होतं आणि जेवणामध्ये होतं भात, रसम. त्यानंतर रसम दिल्यावर नंतर परत डाळ पण दिली गेली होती. नंतर ताकाचा मठ्ठा, भाज्या, लोणचं आणि शेवटी एक गोड दिलं गेलेलं होतं. ते गोड माझ्या मैत्रिणीने सांगितलं की हरभऱ्याची डाळ, गूळ आणि साबुदाणा हे सगळ्याचं बनवलं जातं. ते यम्मी सगळं खाऊन जेवण करून आम्ही मंदिराच्या वरच्या बाजूने आलो आणि वरून पण शूट घेतलं. तर ते खूप सुंदर दिसत होतं मंदिर. खूप प्रसन्न वाटलं आहे आम्हाला हनुमानजीच्या मंदिरामध्ये येऊन आणि दर्शन करून. तर तुम्ही वाळकेश्वरला कधी आलात तर नक्की या मंदिरामध्ये या आणि दर्शन घ्या, तुम्हाला खूप छान वाटेल. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.